तर साहेब आपण कुठून आले? अकोल्यामधून. अकोल्यामधून? हो जय. अरे बापरे, कोणत्या एरियामध्ये आले आता तुम्हाला माहिती आहे का? कस्तुरचंद पार्क. कस्तुरचंद पार्कमध्ये आले आणि कशासाठी आले? हे आज महिला मुक्ती दिनाचा कार्यक्रम आहे, सत्य बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे. त्यासाठी आम्ही इथं अकोल्यामध्ये. कोणाची सभा भरण्यात येत आहे इथं? कोणी सभा? सत्य बाळासाहेब आंबेडकरांची. बाळासाहेब सत्य बाळासाहेब आंबेडकरांची. ॲडव्होकेट सत्य बाळासाहेब आंबेडकरांची. अच्छा, बाळासाहेब आंबेडकर. हां. आणि कशाबद्दल आहे ते? भारतीय स्त्री मुक्ती दिनाबद्दलचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी. हां. त्याबद्दल आहे. अच्छा अच्छा, धन्यवाद भाऊ. जय भीम. जय. साहेब जय भीम. जय भीम. तुम्ही कोणत्या एरियातून आले? आम्ही जिल्हा चंद्रपूर, तहसील राजूरा, आमचा गाव आरगे. चंद्रपूर जिल्ह्यामधून आले? हो. किती किलोमीटर आहे ते? इथून 300 किलोमीटर. आज या कस्तुरचंद पार्क मैदानावर एक सभा भरवण्यात येत आहे. अच्छा. कशासाठी भरवण्यात येत आहे? स्त्री मुक्ती परिषद. स्त्री मुक्ती परिषद. जय भीम साहेब. जय भीम. जय भीम. जय भीम. कुठून आले तुम्ही? कोणत्या एरियातून आले? परिचय द्या आपला. आम्ही नागपूर जिल्हा, तालुका सावनेर. मी जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी. हां. कस्तुरचंद पार्कमध्ये आज असा काय कार्यक्रम आहे? कस्तुरचंद पार्कमध्ये 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिनानिमित्त स्त्री मुक्ती परिषद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आली. अच्छा, मनुस्मृतीला बाबासाहेबांनी का जाळलं होतं? कशा कारणाने जाळलं होतं? मनुस्मृती हे जे ग्रंथ आहे हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र अशी त्याच्यामध्ये संरचना करण्यात आली होती आणि त्यामध्ये स्त्रियांबद्दल अतिशय म्हणजे त्याला विध्वंसक विचार त्याच्यात घेण्यात आले होते. बाबासाहेबांना स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर दर्जा द्यायचा होता आणि माणुसकीचं जीवन जगण्याचा त्यांचा हेतू होता आणि म्हणून बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला महाड येथे मनुस्मृतीचं दहन. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा बदला घेण्यासाठी. बरोबर, धन्यवाद साहेब. दोन शब्द जय भीम बोलल्याबद्दल 2 शब्द. धन्यवाद साहेब. जय भीम. जय भीम. धन्यवाद.